स्पेशली ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला कायम मानत आलेलो असतो, आपण त्यांना गुरुस्थानी पाहतो. त्यांच्या नावाचं ज्यावेळेला अवॉर्ड आपल्याला मिळतंय, असं ज्यावेळेला आपल्याला सांगण्यात येतं, त्याचं एक औचित्य वेगळंच असतं. त्यांची कंपोज करण्याची पद्धत, त्यांची गाणं शिकवण्याची पद्धत किंवा एखाद्या आर्टिस्टला मोल्ड करण्याची पद्धत, या बऱ्याचशा गोष्टीमुळे आर्टिस्ट बनतो. समजा 100 म्युझिशियन लाईव्ह वाजवतायत हां, आणि ते ऐकून तुम्ही म्हणताय गाणं, हां. तर त्याचा तुमचा फील जो आहे ना, तो निश्चितच नक्कीच. नक्कीच तो म्हणजे वेगळाच येणार. हो. प्रत्येकजण जो आपल्याला जो रील्समध्ये किंवा ह्याच्यावर दिसतो, हं. तो काय आर्टिस्टच असतो असं नाहीये. रोजची 5,000 गाणी जिथे होतायत, तिथे एक गुलाबी साडी हिट होतं, तर ते कलाच झाली. आता तुम्ही बघा जर का म्हणजे बऱ्याचशा फिल्म्समध्ये जे हिरोईन्सचा जो आवाज असतो, तसं खूप बेसचा आवाज असतो. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी आलो आहे खार येथील अनुराधा पडवाल यांच्या निवासस्थानी. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं लता मंगेशकर पुरस्कारासाठी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. जेव्हा तुम्हाला ही बातमी पहिल्यांदा समजली तेव्हा तुम्हाला तुमच्या कशा तुम्ही व्यक्त झालात? अतिशय आनंद झाला मला, कारण महाराष्ट्र शासनाचं हे एक अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे आणि त्यांनी हे इतकं प्रेस्टिजियस अवॉर्ड गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं, ज्यांचं म्हणजे त्या पूर्ण फक्त भारत देशाच्या नाही तर पूर्ण विश्वाच्या त्या एक अत्यंत माननीय अशा गायिका आहेत आणि त्यांच्या नावाचं हे अवॉर्ड मला देण्यात येत आहे. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला अतिशय म्हणजे गदगद झाले मी आणि खूपच आनंद झाला. आणि एस्पेशली ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला कायम मानत आलेलो असतो, आपण त्यांना गुरुस्थानी पाहतो. त्यांच्या नावाचं ज्यावेळेला अवॉर्ड आपल्याला मिळतंय, असं ज्यावेळेला आपल्याला सांगण्यात येतं, त्याचं एक औचित्य वेगळंच असतं, त्याचं एक चार्म वेगळाच असतो. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं स्पेशली अवॉर्ड मिळतं आहे, ह्याची एक वेगळीच मजा असते. म्हणजे त्याचं इमोशनली मी म्हणते सेंटिमेंट्स त्याच्या वेगळ्या असतात, कारण आपण बॉर्न अँड ब्रॉटअप महाराष्ट्रामध्ये असतो. त्यावेळेला आपण जिथे जी आपली कर्मभूमी, जन्मभूमी असते, तिथून जर का आपल्याला अवॉर्ड जर का देण्यात येतं, तर त्याचं वेगळंच महत्त्व असतं आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाची खूप खूप आभारी आहे आणि अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्डसाठी मला सिलेक्ट केले गेले आहे. त्यामुळे मी जितकं थँक्स म्हणू ते कमीच आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. तुमच्या आता एवढ्या पुरस्कारांमध्ये म्हणजे अनेक पुरस्कारांची तुमची वाटचाल आहे, त्याच्यामध्ये हा आणखीन एक मानाचा पुरस्कार. खरं आहे, खरं आहे. तेच मी तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे की बाकी बरेचसे अवॉर्ड्स मिळत असतात वेगवेगळ्या ठिकाणून आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधनं. परंतु जे आपलं जन्मस्थान असतं, जिथे आपण वाढलेलो असतो आणि जिथे आपलं इतके वर्ष रेकॉर्डिंग्स वगैरे केलेले असतात, तिथे ज्यावेळेला आपल्या म्हणजे आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो, त्यांचं अवॉर्ड मिळतं, त्याची एक वेगळी मजा असते, त्याचा एक वेगळा रुतबा असतो. आणि एस्पेशली अशा व्यक्तीच्या नावाचे अवॉर्ड ज्यांनी स्वतः आपल्या अप्रतिम गाण्याने एक वेगळाच ठसा भारतीय बरोबर आहे. संगीताचा हां. पूर्ण जगामध्ये त्यांनी तो ठसा उमटवलेला आहे आणि त्यामुळे एक ती फार एक मोठी म्हणजे मोठा सन्मान आहे हा. बरं, तुम्हाला जे आता शुभेच्छांचे फोन येत आहेत त्याबद्दल काही? हो, बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केलं शुभेच्छा देण्यासाठी हां. आणि ऑफकोर्स कारण ते म्हणजे काही अवॉर्ड्स असे असतात जे पुष्कळ वेळेला लोकांच्या नजरेआड होतात. पण हे तसं अवॉर्ड नाही आहे. हे हां. एक फारच प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे आणि लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं असा अवॉर्ड आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचे फोन आले आणि खूप छान फिलिंग आहे. इट्स मज्जा या आमच्या डिजिटल चॅनलला तुम्ही या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या ज्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
बघा आता आपण जर तुमचं चित्रपट क्षेत्रातलं जर पार्श्वगायन म्हटलं म्हणजे तुम्ही अलका नाडकर्णी म्हणून सुरुवातीला तुमचं हो. करिअर सुरू झालं, बरोबर आहे ना? त्यानंतर तुम्ही 73 साली ऋषिकेश मुखर्जींच्या अभिमानमध्ये सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि तुम्हाला श्लोकाची एक संधी मिळाली आणि तुमचं चित्रपट गायनामध्ये तुमचं पाऊल पडलं. आज 51 वर्ष झाली त्याला, कारण माझ्या आठवणीप्रमाणे जुलै 73ला अभिमान लिबर्टीला आमच्याकडे गिरगावामध्ये रिलीज झाला सिनेमा. आता एवढा मोठा प्रवास तुम्ही खूप स्थित्यंतरं पाहिली. म्हणजे आपलं ते नुसतं रेकॉर्डिंग व्हायचं, मेहबूबला मी यायचो, फिल्म सेंटर किंवा फेमस वगैरे अशी सगळी होती. आणि हा सगळा प्रवास आज ह्या टप्प्यांकडे बघताना कसं वाटतं? म्हणजे अगदी तुम्हाला ते महत्त्वाचे टप्पे जरी तुम्ही सांगितले तरी एक चित्र डोळ्यासमोर उभं राहील. फार मोठा काळ आहे हा आणि बरेच चेंजेस झाले त्याच्यामध्ये. सुरुवात जी झाली ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे फिल्म अभिमान ह्या Yes. चित्रपटामध्ये त्याच्यातर्फे झाली आणि अभिमान खूप गाजला. हो, आणि ते हो. एकमेव चित्रपट ज्याच्यामध्ये बर्मन दादांना फिल्मफेअर अवॉर्ड हो हो मिळाला. हो तर त्यामुळे ते एक फार म्हणजे स्पेशल गोष्ट होती. त्याच्यानंतर ते ऐकून मग जयदेवजी, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलालजी, उषा खन्नाजी अशा बऱ्याच लोकांनी आणि आपल्या ऑफकोर्स मराठी चित्रपटामध्ये देखील बऱ्याच लोकांनी हो. बाबूजी आणि प्रभाकर जोग साहेब, बरोबर आहे. अशा राम कदमजी अशा बऱ्याच लोकांनी विश्वनाथ मोरे हो. यांची खूप गाणी गायली हो. मी. तर ती बरीच गाणी आणि त्यावेळेला भरपूर गाणी असायची. पिक्चर्समध्ये पण खूप गाणी असायची आणि रेकॉर्डिंग्स पण म्हणजे एकेका शिफ्टमध्ये 2-2 गाणी असं म्हणजे 2-2 शिफ्ट 4-4 गाणी हो, वगैरे हो. तशी व्हायची. तर त्यामुळे ते म्हणजे अगदी म्युझिकची अगदी भरमार होती त्यावेळेला. तर तो एक फारच सुंदर काळ म्हणजे मला बघायला मिळाला. कारण त्यावेळेला मी जितके सीनियर आपले आर्टिस्ट होते म्हणजे किशोरदा, रफी साहेब, मुकेशजी, मन्नादा, हेमंत कुमार हो. आणि तलत मेहमूदजी, हां. आशाताई हो. या सर्वांबरोबर मला गाण्याचा मौका मिळाला. सुमनताई कल्याणपूर. तर त्या सर्वांबरोबर गात असताना म्युझिक डायरेक्टर्स देखील खूपच म्हणजे खूप सिनियर होते. त्यामुळे त्यांची कंपोज करण्याची पद्धत, त्यांची गाणं शिकवण्याची पद्धत किंवा एखाद्या आर्टिस्टला मोल्ड करण्याची पद्धत, या बऱ्याचशा गोष्टीमुळे आर्टिस्ट बनतो. बरोबर आहे. हां. आणि जितक्या जास्त लोकांबरोबर तुम्ही काम करता तर त्या सगळ्या गोष्टी ते पैलू पडत जातात. तर त्या बाबतीत मी खूप म्हणजे लकी होते. हो, कारण तुम्ही ज्याला करिअर सुरू केलं तेव्हा खरं तर आपल्याकडे ना थोडं पाश्चात्य संगीताचा फ्लो थोडासा वाढत होता. आपण जर बघितलं म्हणजे हरे राम हरे कृष्ण, बहात्तरलाल आणि पाठोपाठ हे आलं. हा, एखादा म्हणेन मी. हां. कारण तितकं नव्हतं की तितकं म्हणजे नव्हतं. हां, हां, आपलं इंडियन म्युझिक अगदी म्हणजे अरे रे काय झालं असं नाही, असं नाही. असं नव्हतं. हां. असं नव्हतं. बऱ्याच वर्षापर्यंत हं. म्हणजे ॲटलिस्ट मी म्हणेन की इवन 90s पर्यंत पण Correct. तुम्ही म्हणाल 90s मध्ये तर खूपच वेगळा काळ हो, होता हो. की 10 गाणी होती प्रत्येक फिल्ममध्ये आणि हो. सगळेचे सगळे हो, हिट होते. सगळी. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जो सुरुवातीचा काळ होता आणि हा जो 90sचा म्हणते त्याच्यामध्ये शब्दाला खूप प्राधान्य हो, होतं. हो. म्युझिक देखील खूप म्हणजे तुम्ही विदाऊट म्युझिक गाऊ शकता अशी गाणी होती. हां, बरोबर. गुणगुणू हो, शकता हो, अगदी. हो. हां, बरोबर आहे. हां. पण मला सांगा की तुम्ही आता ही जी सगळी नावं घेतली, ही तुम्ही तुमचा ज्या काळ सुरू झाला गायनाचा तेव्हा पण त्यांची खूप मोठी वाटचाल झाली होती. सगळे एस्टॅब्लिश होते हो. आणि तुम्ही नवीन असण्याचं म्हणजे दबाव तर नाही, कारण अनुभव तर मिळत होता. नाही थोडंसं म्हणजे थोडंसं दडपण यायचंच. अच्छा. कारण नाही म्हटलं तरी खूप दिग्गज होते ना. हो, बरोबर आहे. लक्ष्मीकांत हां. प्यारेलाल, आर डी बर्मन हो. आणि सी रामचंद्रजींकडे मी हो. गायले. पण माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही मुकेश बरोबर जे गाणं गायलं तर मला वाटतं तो सिनेमा आला नाही ना, कारण मला तुम्ही एकदा म्हणाला होता. ते पहिलं गाणं होतं जे हो का? अच्छा. रिलीज झालं ते पहिलं गाणं होतं. हां. त्याच्यानंतर मग त्यांची गुजरातीमध्ये गाणी हां, त्यांच्यावर हो. गायली. मग LP कडे जसं 3-3, 4-4 सिंगर्स मिळून गायचे हो. अशी काही गाणी त्यांच्याकडे हां. त्यांच्याबरोबर झाली.
तर त्यावेळेला मग मल्टी स्टार कास्ट फिल्म्स अशी बरीच यायला लागली. हो, त्यामुळे नंतर 3-3, 4-4 गाणारे सिंगर्स वगैरे हे असायचे. हां. बरं मला एक सांगा, की त्यावेळची आपली जी रेकॉर्डिंगची पद्धत होती, म्हणजे मी स्वतः ते मेहबूबला पाहिलेलं आहे किंवा फिल्म सेंटरला पाहिलेलं आहे. आपला संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन असायचा. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 90sच्या उत्तरार्धामध्ये बदल होत गेला. हा बदल तुम्ही कसा ॲक्सेप्ट केला? नवीन टेक्नॉलॉजी आली तोपर्यंत कसं की म्हणजे 100 म्युझिशियन्स बरोबर हो, मी हो, गायलेले हो, आहे. हो. उत्सवचं जे एक हो. गाणं ज्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं ते हो. 100 म्युझिशियन्स लाईव्ह हो, असं हो. मी गायलेले आहे. प्यारे बहिणी हो. कंडक्ट केलेलं. पण त्याच्यानंतर नवीन इन्स्ट्रुमेंट्स नाही म्हणणार मी, म्हणजे टेक्नॉलॉजी चेंज झाली. हं. बरेच ट्रॅक पहिल्यांदा कसं होतं की फिल्म सेंटरमध्ये किंवा फेमस ताटदेवमध्ये वगैरे 4 ट्रॅक्स होते. हो. हो, चार तारदेव जे किंवा तीन बघितलेले tracks आहे. होते. 3 ट्रॅक्स होते. येस. तर त्याच्यामध्ये एका ट्रॅकमध्ये सगळे म्युझिशियन यायचे, एका ट्रॅकमध्ये फक्त सिंगर यायचे, असंही हां, असं व्हायचं. व्हायला. पण त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आता मेहबूब स्टुडिओमध्ये वगैरे 120 ट्रॅकचं मशीन आलं, 70 ट्रॅकचं मशीन आलं, मग त्यांना ते सगळं एक्सप्लोर करायचं अच्छा. हां. असायचं. हां. आणि ह्याच्यामध्ये जास्त क्लॅरिटी मिळते हो. अच्छा. हां. वगैरे. तर तसं मग ते थोडंसं सुरू झालं. म्हणजे तो जो ट्रान्झिट होता थोडंसं टेक्नॉलॉजीकडे जास्त हां, वळण्याचा, हां, बरोबर आहे. तो हां. तेव्हापासून सुरू झाला. पण ह्या बदलाशी तुम्ही जुळून घेताना कसं काय हे केलं? हा सगळा बदलच होता. म्हणजे तुमची गुणवत्ता तुमच्याकडे आहे, परफॉर्म आहे. ते आहे, पण काय होतं की आता समजा 100 म्युझिशियन लाईव्ह वाजवत आहेत हां. आणि ते ऐकून तुम्ही म्हणताय गाणं, हां. तर त्याचा तुमचा फील जो येणार तो निश्चितच नक्कीच. तो म्हणजे वेगळाच येणार. हो, 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 त्याचा हो. ॲम्बियन्स, त्याचा जो एक पूर्ण माहोल जो असतो, हां, येस. इतके हाईप. लोक नाही इतक्या लोकांनी त्यांचे त्याच्यामध्ये इमोशन्स हो, असतात हो, ना. हो. तर ते प्रश्नच लाईव्ह नाही. गाताना, लाईव्ह वाजवताना, त्याच्यावर गाताना त्याचा एक वेगळाच हो. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट. इम्पॅक्ट वेगळा असतो. किंवा इम्प्रेशन. पण जर का तुम्ही 4 म्युझिशियन वाजवतायत, 2 तबल्या म्हणजे परकशन मध्ये 4 लोक वाजवत आहेत, ते तुम्ही कुठेतरी एका कानामध्ये म्हणजे ते हेडफोन लावून ऐकताय, तर ते सेम असूच शकत नाही. बरं, तुम्ही अजून एक बदल ह्या काळामध्ये म्हणजे आहे सगळ्या, जेव्हा तुम्ही सुरू केलं आपल्याकडे रेडिओचं हे होतं, रेडिओ आपण ऐकायचं. किंवा आम्ही तिथे, मी गिरगावात राहायचो तिथे आम्ही इराणी हॉटेलमध्ये जाऊन ते 8 आणे टाकायचो आणि जुगुस्पासमध्ये गाणी ऐकायचो. हो. सिनेमा जेण बरोबर आहे ना. हे आपल्याला विविध भारती होती, आकाशवाणी हो. होती, रेडिओ सिलोन होता. नंतर आपण दूरदर्शन सुरू झालं, मग आपल्याकडे व्हिडिओ आला, मग चॅनल्स आली, ही यूट्यूब चॅनल्स आली, ही सगळी स्थित्यंतरामध्ये बरोबर आहे ना. हो आहे. त्यामुळे काय झालं की मेन मुख्य ज्या गोष्टी, कसं पहिल्यांदा नुसतं ऑडिओ होता, हां, ऑडिओ होता. त्याच्यानंतर तो हां. व्हिज्युअल झाला, हां, ऑडिओ व्हिज्युअल. बरोबर आहे. हां, मग व्हिज्युअल, मग ते इतकं प्रमाण त्याचं वाढलं हां. की जोपर्यंत टेलिव्हिजनवरती होतं, टेलिव्हिजनवरती व्हिज्युअल होतं, हो, हो. तोपर्यंत त्याला एक ॲडव्हान्टेज होतं की फिल्मची गाणी आपल्याला त्याच्यावरती बघायला मिळायची. मिळायची. बरोबर आहे. पण हां. नंतर आता सोशल मीडिया आणि हे जे आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि काय काय काय, मग त्याच्या पलीकडे मला आठवत पण नाही आणि मला म्हणजे माहिती पण नाही. तर त्याच्यामध्ये मग तो सगळा वाह्यातपणा सुरू झाला. हां. म्हणजे जे ऑडिओ आणि व्हिज्युअल फक्त म्युझिकसाठी किंवा चांगल्या नाटकांसाठी जे रिझर्व्ड होतं, हां. तर त्याच्यामध्ये मग कुणीही काहीही घालू लागलं, ज्याला त्याचं सेन्स आहे किंवा नाही. हां. तर आता पण आपण बघतो की प्रत्येकजण जो आपल्याला जो रील्समध्ये किंवा ह्याच्यावर दिसतो, तो काय आर्टिस्टच असतो असं नाही आहे. कोणीही, म्हणजे आम्ही दिसायला पाहिजे. हो. मग तुम्ही घरात भाजी फोडणीला जरी हो, घातली हो. तरी ते देखील त्या रीलवरती यायला पाहिजे. बरोबर आहे. तर त्यामुळे म्हणजे त्याचं ते सँक्टिटी नाही राहिली त्याचं. किंवा आता तर असं होतं ना की एखाद्या गाण्याचा नुसता मुकडाच येतो, कुठले तरी गुलाबी साडी. नाही ते एवढ्यासाठी, कारण ते रील्सच असतात, 20 सेकंदापर्यंत हो. तुम्ही देऊ शकता. हो. हो. पण माझ्या मते तरी ही कला नाही. आता मी खरं सांगू तुम्हाला, ह्या अशा एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये पण जर का कोण सर्व्हाइव्ह करतं आणि त्याचं गाणं हिट होतं, तर ती पण कलाच. हां, हे बरोबर आहे. ते तुमचं यश आहे. सर्व्हाइव्ह होता येणं हां. पण कलाच म्हणेन मी. हां, बरोबर आहे. किंवा असं होतं ना, एकेकाळी बिनाका गीतमालामध्ये आपलं गाणं पहिल्या सरताज गीत असेल तर ते लोकप्रिय मानलं जायचं. अर्थात नंतर मग आपला ते डिक्स आल्या, सिल्वर डिक्स, गोल्डन डिक्स. ते सगळं झालं, पण ते त्या
वेळेला ज्या म्हणजे त्या वेळेला जे अनुरूप असतं हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही कसे सर्वाईव्ह होता आणि कसं तुम्ही ते सगळ्यात बेस्ट करता. हां बरोबर आहे. म्हणजे हां आता रोजची 5,000 गाणी जिथे होत आहेत तिथे एक गुलाबी साडी हिट होतं तर ते कलाच झाली. ती कलाच म्हणायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये काहीतरी स्किल आहे. काय पण त्याचा नशिबाचा भाग असेल काही म्हणा काही. तुम्ही म्हणजे त्याला इन शॉर्ट आता ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मनमोहन देसाईचे फिल्म हो म्हटलं जायचं ना की लोक घरी ठेवून येस जायचं बरोबर आहे. बघायला. हा तसं जास्त त्याच्यामध्ये जजमेंटल व्हायचं नाही आणि म्हणजे त्याच्याविषयी हे असं का मग हे हिट का झालं हे हिट का नाही झालं हां असंही त्याच्यामध्ये फार विचार करण्यात काही तथ्य नाही. बरं तुमच्या या प्रवासामध्ये तुम्ही नंतरच्या काळातील संगीतकारांबरोबर काम सुरू केलेलं दिसतं आपल्याला म्हणजे 90s मध्ये हो, नदीम हो. श्रवण आधी- वगैरे. हो आनंद मिलिंद आनंद आहे, मिलिंद, हा. बाबुल बोस आहे, हो. नदीम श्रवण आहे, हां अनु मलिक हो. ए आर रेहमान हो ते म्हणजे वॉज क्वाईट एस्टॅब्लिश्ड. हां इळयराजाजी हां या सगळ्यांबरोबर म्हणजे काम करायला मिळालं तर तो तो थोडासा मग तो ट्रेंड तो असा पास ओव्हर होत होता हां त्यावेळेला. हां पण लकीली जी म्हणजे 10-15 फिल्म जी सुपरहिट झाली तर त्याच्यामध्ये सगळी 10 गाणी प्रत्येक फिल्ममध्ये मला हो. गाण्याची संधी मिळाली हो आणि हो ती आज देखील 90s असं म्हणूनच त्या गाण्याची ओळख आहे. हो आणि म्हणजे जशी 70sच्या आहे तशी 90sची पण आहे असं झाले ते. होय. आपण तुम्ही संगीत आपलं चित्रपट संगीत भक्ती संगीत म्हणजे ही जी सगळी व्हरायटी आहे म्हणजे एक कौतुकाने असं म्हटलं जातं म्हणजे म्हणायलाच पाहिजे की एक व्यक्ती आणि इतकं व्हेरिएशन. नाही ज्या वेळेला मी डिवोशनल सुरू केलं त्यावेळेला मी फिल्म इंडस्ट्री मग मी कमी केली हां कारण त्या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. हां. जसं आता भगवद्गीता आहे तर त्याच्यामध्ये डेडिकेशन लागतं आणि तितका टाइम द्यायला लागतो. हां तर फक्त एक भगवद्गीता केली असं नाही. कित्येक लँग्वेजेसमध्ये दुर्गा सप्तशती मी पूर्ण गायली आहे हम्म. किंवा सुंदरकांड हे मोठे मोठे ग्रंथ आहेत. हो हो तर त्यामुळे ते सगळं रेकॉर्ड करत असताना टाइम कन्झ्युमिंग असायचं. हां बरोबर आहे. हां तर फिल्म इंडस्ट्री आणि हे केलं जाऊ शकत नव्हतं. हां त्यामुळे मी जास्त डिवोशनलकडे वळले. पण आता एकूणच कामाची पद्धत बदलली आहे ना आपली. बदलली म्हणजे भरपूर तऱ्हेने बदललेली आहे. त्यावेळेला कसं असायचं की गिनेचुने 3-4 स्टुडिओज होते. हम्म. आता प्रत्येक म्युझिशियनच्या घरी स्टुडिओ असतो त्याचा. हो तर तो घरूनच काम करतो. हो, वर्क फ्रॉम हो. होम झालेला आहे. झाले. आणि नंतर एक ॲडजॉइनिंग रूम असते तर तिथे सिंगर येतो आणि तिथे गातो. आता हल्ली मी एक गाणं गायले कुठल्या तरी स्टुडिओमध्ये तर मी जायला लागले सिंगर्स केबिनमध्ये तर त्यांनी मला सांगितलं की नाही इधरही माईक लगाएंगे. म्हटलं म्हणजे तुम्ही इथून रेकॉर्ड करणार आणि मी इथूनच गायचं आहे का? ते म्हणे हो आता ही नवीन टेक्निक आहे. तर ते म्हणाले की आम्ही जे वाजवतो ते तुम्हाला हेडफोनमध्ये देणार आणि तुम्ही इथूनच गायचं. म्हटलं मी इथे सगळे 25 माणसं बसले. नाही ऐसा ही हम लोग आजकल रेकॉर्डिंग करतो. हो. हे नवीन पण पूर्वी आपल्याला असं होतं ना की तुम्ही कोणासाठी आयसोलेटेड असायचं. हां बरोबर आहे. हां आयसोलेटेड असायचं ना म्हणजे जो सिंगर जेव्हा गातो त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन नसायचं. नाही अजिबात नाही. करेक्ट आहे. आता प्रायव्हसी मिळायची ना. आता तसं नाही आहे. आता ते सगळं म्हणजे आता मोर ऑफ अ परफॉर्मर आणि तुम्ही टेक्निकली काय काय त्याच्यामध्ये ॲड करू शकतात हे जास्त इम्पॉर्टंट. पण हे आता ह्यामुळे आव्हान वाढलं की सहजता आली की काय याला काय मला तर म्हणायचं. आव्हानच आव्हान म्हणजे अच्छा. आमच्या माझ्या ज्या पद्धतीने तुम्ही घडल्या त्याच्यात ते अगदी अगदी मला ते म्हणजे मला ते जेलच होता येत नाही त्या गोष्टीमध्ये. हो अच्छा हां म्हणजे अगदीच वेगळी संस्कृती आहे ती ना हां असं. पण मला कौतुक वाटतं जी आजची मुलं जी म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जेल होतात आणि इतकं सुरेखपणे गातात आणि इतकं सुंदर परफॉर्म करतात त्यांचं खरंच कौतुक वाटतं मला. पण आपण बाहेर असंही म्हणणार एक वर्ग आहे की आम्हाला बाबा ते 90s-20s गाणी ऐकावीशी वाटतात. नाही तसं आहेच ना. तो तर असणारच. हां तो तर असणारच कारण ते म्युझिक म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती देणारं म्युझिक होतं. बरोबर आणि आहे. हां आज देखील ज्या वेळेला आपण बघतो रिमिक्सेस जे बनतात हम्म. ते काय आजच्या गाण्याचे रिमिक्सेस नाही बनत नाही. ते तेव्हाच्या गाण्याचे हो रिमिक्सेस बनतात. हो हो म्हणजे रिमिक्सेस बनवणाऱ्या लोकांना पण तेव्हाची गाणी आवडतात. म्हणजे ओरिजिनल आवडते. ऑफकोर्स अर्थात म्हणजे आजची पण गेल्या 5 वर्षामध्ये जी गाणी ओरिजिनल जरी झाली असेल हम्म. ती रिमिक्सेस नाही होत. नाही 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 ती नाही गाणी होतात रिमिक्स
ते भले एक लाईन घेतील पण ते रिमिक्स हो म्हणजे मुखडा घेतील. हो. परत पूर्वी कसं व्हायचं ना, म्हणजे आता तुम्ही सिनेमासाठी गाताय, हं. तुम्ही रेकॉर्डिंगला गेल्यानंतर तुम्हाला माहिती असतं की मी हे जे गाते ते मौसमी चटर्जी दो प्रेमीमध्ये पडद्यावर गाणार आहे, किंवा साजनसाठी माधुरी गाणार आहे, किंवा मराठी असेल तर मराठी कलाकार असेल. ते आता नाही ना. हो, काही काही अंशी म्हणता येईल तसं. हां. पण हा जास्त फरक जो आहे ना, हं. तो मला वाटतं की मेल सिंगिंगमध्ये एस्पेशली जसं रफी साहेबांनी ज्या वेगवेगळ्या ॲक्टर्ससाठी गायलेलं, तर हं. त्यांची प्रत्येकाची एक वेगळी स्वतःची एक खूबी वेगळी असायची. हां हां कारण त्या कलाकाराचं जे पर्सनॅलिटी आहे हो, आणि रोलची तितकं पर्सनॅलिटी. तितकं तेवढी खूबी म्हणजे व्हॉइसमध्ये मॉड्युलेशन येण्या इतकी खूबी कुठल्याही फिमेल ॲक्ट्रेसवरती तेवढा फरक नसतो. अच्छा हां, मग तुम्ही त्याच्याशी बरोबर मॅच होता म्हणजे गायिका. जनरली होत. हां म्हणजे असं नाही होत की अरे ह्या फिमेल आर्टिस्टसाठी गायले आणि हिच्याबरोबर हा व्हॉइस सूट नाही झाला, असं होता होईस तो नाही होत. हां म्हणजे हां म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ते जॉनी वॉकर हं. वेगळीच लकब आहे, शम्मी कपूर वेगळीच स्टाईल आहे, हां राजेंद्र कुमार वेगळीच स्टाईल आहे, धर्मेंद्र वेगळीच स्टाईल आहे. मग ते गाणं ऐकताना रफी साहेबांनी गायला कबूल आहे, पण इमिजिएटली आपल्या डोळ्यासमोर जे येतात ते जॉनी वॉकर येतात, हां किंवा देवानंद ते काय देवानंद येतात. हां त्यांची लकबच वेगळी होती. हां पण ती आज गेली ना. पण आज कुठल्याच हिरोचं असं दिसत नाही. आज एवढे हिरो आहेत. नाही हो, ते प्रत्येक गोष्ट तेव्हाचे दिवस असे होते म्हणून प्रत्येक गोष्ट तशी कम्पेअर करणं बरोबर नाही आहे. हां कारण आजकाल कसं झालेलं आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा हिरोईन होती आणि एक विलन होती. हं. आज हिरोईनच विलन असते, बरोबर आहे. कळलं. हो, बरोबर आहे. आणि जे हिरोईन्स त्यावेळच्या हिरोईन्स म्हणजे एक मंजूळ गाणं, मंजूळ आवाज, हं. गोड आवाज हे हिरोईनचा असायचा. हो हो ओके. आता तुम्ही बघा जर का म्हणजे बऱ्याचशा फिल्म्समध्ये जे हिरोईन्सचा जो आवाज असतो तसं खूप बेसचा आवाज असतो. हो हो बरोबर आहे. हां तर म्हणजे त्याच्यामध्ये तो तसं कोणाच्या डोक्यात येत नाही की अरे ही म्हणजे ही अशा आवाजामध्ये गाते. हं. तो कॉन्सेप्ट येते, तो बेसिक कॉन्सेप्टच चेंज झालेला आहे तो. आणि ती हिरोईन पण तशी नसते, हां हिरोईन एक्झॅक्टली. पण इतकी मॉडर्न असते. हो म्हणजे हिंदी आणि इंग्रजी. ऑलमोस्ट पुष्कळ म्हणजे सर्व नाही, पुष्कळ सिनेमामध्ये हिरोईन इज म्हणजे मोर वॅम्पिश. हां आणि पुन्हा इंग्रजी मिश्रित हिंदी. म्हणूनच की ते त्या क्वालिटीचे जे व्हॉइस आहेत, जे हां. बेस व्हॉइस आहेत, ते त्यांना सूट करतात. हां हा एक मोठा हे झाला. बरं नंतरच्या काळामध्ये म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये आता असं म्हटलं जातं की अरे नवीन जी पिढी येते आणि कामाची जी ऑफर करते तर ती नवीन पद्धती विचित्र होत चालली आहे म्हणे. म्हणजे समजा एखाद्या अभिनेत्रीला ते सांगतात की अरे तुझं 2 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं मला काहीतरी एक व्हिडिओ करून पाठव वगैरे. संगीत क्षेत्रामध्ये कसा काय बदल आहे? मी ह्या सगळ्यापासून दूर आहे. त्यामुळे तुम्ही जे बोललात ते हं. मला माहीत नाही तितकंसं. हां पण इतकं जरूर मी सांगेन की आता मी जे काही बघते रियालिटी शोजमध्ये लहान लहान मुलं वगैरे गाते ते अप्रतिम गातात. हां म्हणजे खूपच तयार गातात की हां इवन त्या काळामध्ये देखील अशा ह्या वयामध्ये असं नाही गाणारं मला आठवत नाही. हां नाही गाण्याचे तुम्हाला ऑफर येण्याच्या पद्धती म्हणजे समजा संगीतकार कॉन्टॅक्ट करणं, निर्माता दिग्दर्शक कॉन्टॅक्ट करणं नाही, त्याच्यामध्ये ते जनरली सेमच आहे. सेमच आहे का? अच्छा ते हां सेमच आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय फरक अच्छा तर हे असावा. हो का? तुम्ही म्हणताय मी पहिल्यांदा ऐकते. नाही म्हणजे कलाकारांच्या बाबतीत तो फरक होत चाललेला आहे असेल. की कोणीतरी मुलगी फोन करणार आणि म्हणणार की मग आम्हाला 2 मिनिटाचं तुमचा एक काहीतरी व्हिडिओ करून पाठवा, आमच्या सिनेमामध्ये असा रोल आहे. तसं असेल माहीत नाही मला. मी म्हणजे ॲक्टिंगच्या ह्याच्यामध्ये मी कधी जवळ गेलेच नाही नाही पण मला म्हणजे मला असं माहिती वाटतं संगीत क्षेत्रामध्ये पण असं काय नाही, आलंय नाही, का? नाही, नाही. माझ्यापर्यंत तरी नाही. तुमच्यापर्यंत तरी आलेलं नाही. नाहीये. पण तुम्ही नंतर असं काम खूप कमी करण्याचं कारण? नाही माझं डिवोशनमध्ये किती आहे? डिव्हिजनमध्ये आहे ना सिनेमा संगीत, चित्रपट संगीत तेच ना म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला थोडंसं बाजूला ठेवून मी डिवोशनमध्ये जास्त काम केलं. त्याच्यामध्ये जास्त आत्मिक आनंद वगैरे. आत्मिक आनंद आणि ते कायम राहणार आहे ना. हां
तो म्हणजे जर का ते शंकराचं गाणं आहे तर तो कायमस्वरूपी राहणार आहे शंकर आहेत ते. हो. म्हणजे फिल्म हिट झाली की शंकर आहेत आणि नंतर नाही येत असं नाही आहे. हां, त्यामुळे ते जास्त महत्त्व आहे. मी आता तुम्हाला काही असे फोटो दाखवतो. हं. त्या फोटोच्या निमित्ताने तुम्हाला नक्कीच काही आठवणी आहेत तुमच्या, त्या तुम्ही आम्हाला सांगा. हे मेहबूब स्टुडिओमध्ये झालेलं रेकॉर्डिंग आहे आणि हे मी आलो होतो या हो, तो एक मोठा इव्हेंटच होता. कारण गंमत जम्मतसाठी. हां, किशोरदानी पहिल्यांदा मराठीसाठी हां, अश्विनी येला गाणं गायलं होतं. हां, आणि त्यांनी अगदी सांगितलं होतं की मी गाईन, पण जो गाणं लिहिणार आहे म्हणजे नांदगावकर, शांताराम नांदगावकर. तर हां, त्यांनी त्याच्यामध्ये एकही ड येता कामा नये, ण येता कामा नये, ळ हां, येता कामा हां, नये हां, वगैरे अशी काही म्हणजे स्पेसिफिकेशन्स दिले होते. पण त्यांनी इतकं सुंदर लिहिलं ते गाणं. हां, आणि ते हे सर्व अल्फाबेट्स वगळून. हो. आणि किशोरदा तर किशोरदा आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांना कोण पॅरल नाहीच आहे. नाही. त्यांनी इतकं अप्रतिम गायलं, ते गाण्याचं सोनं झालं. आणि अरुणजी हो, संगीत अगदी. अर्थात अनिल अरुण. आणि इतकं हे जे गाणं हे झालं की म्हणजे तुफान गाजलं, आजही हो, गाजतं हे हो. गाणं. दिले दिले के मानतानी. हो, ही जी आम्ही 27 गाणी रेकॉर्ड केली होती नदीम श्रवण बरोबर. अच्छा. हां, त्याच्या मधली काही गाणी आशिकीमध्ये गेली आणि बाकीची गाणी ह्याच्यात गेली. अच्छा. हां, म्हणजे ते असं होतं ना ते की आपण हे करून ठेवायचं, बँक करायची बँक गाण्याची. सारखं होतात. तर बँक म्हणणं मला ते म्हणजे अनम्युझिकल वाटतं, हां, पण अ कलेक्शन ऑफ सॉंग्स हां. अशी. पण ती गाणी केवढी आजही चालतायत ती. खरंय. आणि त्याला कॅसेटचा जमाना आलेला विशेष म्हणजे. हो. आपण रेडिओकडनं कॅसेटकडे आलेलो. बहुत प्यार करते तुम सनम, साजन. हो, साजन देखील. पण त्यावेळेला जितकी फिल्म्स रिलीज झाली ते सगळेच सुपरहिट झाले. हं. म्हणजे लाल दुपट्टा, हो ते. जीना तेरी गली में, हो, हो. आशिकी, दिले के मानतानी, सडक, साथी, दिल, बेटा, हो, 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 हो. साजन, ही सगळीच सुपरहिट गाणी. 91, 92, 93, 94, हो, 95 हो. बरोबर आहे ना अगदी. हो, हो. पण ह्याच्या रेकॉर्डिंगची काय आठवण? नाही, साजनच्या गाण्याच्या वेळेला मला ज्यावेळेला बोलवलं त्यावेळेला म्हणजे माझी रिहर्सल झाली होती आधी. आणि म्युझिशियन्स रिहर्सल होऊन ते तयार होते. हां. त्यामुळे मी माईकवर गेले रिहर्सलसाठी. हं. आणि मग ते स्टार्ट टू फिनिश रिहर्सल झाली ती. आणि मग आतून आवाज आला की ओके आप आ जाइए अंदर. अच्छा. हां. तर म्हणजे पहिलंच टेक ओके झाला होता म्हणजे हां. विदाऊट रिहर्सल. हो. त्याला मी रिहर्सल म्हणून गायले, हां. पण ते त्यांना आवडलं त्यामुळे ते रिटेन झालं. पण ते गाणं केवढं म्हणजे हो, खूप त्या काळामध्ये म्हणजे ज्याला तुफान कॅसेट विक्री म्हणतो, प्लॅटिनम डिस्क पॅन गेलं ते अगदी. हो, खूप पॉप्युलर. आशिकी. आशिकी. आशिकीचं मी सांगितलं ना तुम्हाला की ती हं. इतकी गाणी आम्ही रेकॉर्ड केली. त्याच्यामधली गाणी मग महेशजींनी येऊन हां. ती सगळी गाणी ऐकली. हां. आणि त्याच्यातले त्यांनी सिलेक्ट करून त्याच्यावर फिल्म बनवली. पण तुम्ही ज्याला गाणी ही बघितली नंतर सिनेमामध्ये त्यावेळेला तुमचं हे काय होतं? ही सगळी बेसिकली ते म्युझिकल आहेत ना, हां, म्युझिकल फिल्म आहेत त्या सगळ्या. हां, म्युझिकली माइंडेड आहेत हां, हां. महेशजी. हां, त्यामुळे ते ही डिड फुल जस्टिस. हां. खूपच छान त्यांनी पिक्चराईज केलं आणि छान झाली ती फिल्म. नाही, नाही, ती फिल्म तर हिट आहे त्यावेळची आणि आजही गाणं. ह्या गाण्यांनी तर अक्षरशः म्हणजे म्हणजे ह्या एका पिढीला वेळ लावलं दगदग करण्याला का. दगदग करलेलं. अजूनही कुठल्याही चॅनलमध्ये वगैरे माधुरीजी आल्या हां. की त्याच्या पाठीमागे त्यांचं जे म्हणजे सिग्नेचर ट्यून धगधगच असतं. हां. खूप पॉप्युलर झालं ते. आणि हे तू मेरा हिरो है. हो, हिरोचं पण गाणं जे झालं ते खरं तर ते एका नवीन म्हणजे पूर्ण सेटअपच नवीन होता. हां. जो ॲक्टर पण नवीन, जॅकी actress श्रॉफ, नवीन, मीनाक्षी शेजारी. हां. आणि सिंगर नवीन, हां. मनोहर उदास. हां. त्यामुळे मी त्याच्यामध्ये डबिंगसाठी गायले होते. अच्छा. हां, हां. ते लताबाईंसाठी म्हणून होतं. ते मी हां. म्हटलं की मी आय वुड लाईक टू टेक अ चान्स की हां. ते गाणं गायला. ते गायलं. मग सर्वांचं म्हणणं झालं की तर नवीन सगळ्यांनाच नवीन घेतलंय, तर मग हा व्हॉइस का चेंज करा, हा रिटेन करा. अरे वा. असं ते गाणं रिटेन झालेलं हिरोचं. पण हे गाण्याने सुद्धा हा सिनेमा जो पिकअप झाला खरं तर ह्या गाण्यामुळे झाला. पण तुम्ही हीच गाणी तुमची ही गाणी ज्या तुम्ही पुन्हा वेगळ्या इव्हेंट्समध्ये देश विदेशामध्ये गायलीत हां, त्यावेळेला त्याचा तुम्हाला तो आनंद.
हो हो ना? त्यांचं तर म्हणजे अगदी समोरच असतो ना ऑडियन्स. हा, मग त्याची काय आठवणी, वेगळीच असते ती अशा काय reaction चाहत्यांच्या वेगळी असते. आठवणी वगैरे, किस्से नाही, वगैरे? नाही, ते सगळं म्हणजे त्यांचं सगळे त्यांचे पण मेमरीज एक परत हा. येतात आणि खूप सुंदर रिस्पॉन्स असतो त्याचा. तर ह्या होत्या अनुराधा पौडवाल. खरं तर आपण खरं तर त्रोटकच खरी ही मुलाखत म्हणायला पाहिजे तुमचं एकूण करिअर पाहिलं तर. पण ह्या निमित्ताने जे म्हणजे संगीत क्षेत्रातले एक तांत्रिक बदल याच्याविषयी आपण आमच्या इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.